असं कदाचित भाजप कदाचित कुठं हे लोकांना आता स्पष्टपणे कळालेलं आहे की भाजपच कुठेतरी अजितदादांच्या पक्षाला चालवते। एकनाथ शिंदे साहेब मात्र त्या ठिकाणी कुठेतरी लढताना आपण बघू शकतो, पण तरी सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारचा दबाव आहे। त्यामुळे तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना माघार घेताना आपण सगळ्यांनी बघितलं। साताऱ्याचा जो काही भांडण झालं ते एकनाथ शिंदेंना अजिबात आवडलं नाही, पण थोडं त्यांना माघार घ्यावी लागली। आज महाराष्ट्राला खंबीरपणे लढणारे नेते पाहिजे, कुठेतरी हार पत्करून झुकणारे नेते नको। भाजपला कुठलाही पक्ष जर गेला तर भाजपला तो सरेंडरच होतो। त्यामुळे अजितदादांचा पक्ष असो नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो हा सरेंडर झाला। आता तुम्ही बघा जे आपले प्रहार जो पक्ष होता बच्चू कडू साहेब पूर्वी कसं शेतकऱ्यासाठी लढायचे, आता कांद्याचा प्रश्न एवढा गरम झालाय, आता भाजप बरोबर गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर कसे शांत बसलेत। त्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जातो तो सामान्य लोकांचे कधी लढत नाही, तो गुपचूप शांत झुकून फक्त लाचारी स्वीकारतो। हे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे। पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली। भाजपच्या विरोधात आलं तर आमची साथ आहेच ना, पण भाजपला सोडून या ना। ठीक आहे, भाजप बरोबर राहण्यानंतर कदाचित काही कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या लोकांना तुम्हाला देता येतात, पोलीस काही प्रमाणात ऐकतं, काही लोक सलाम ठोकतात, कुठेतरी आपलं थोडं चालल्यासारखं वाटतं, पुढे मागे 5-6 गाड्या आपल्या असतात, याच्या पलीकडे जाऊन कुठंच काय नसतं। हे जे काय आहे स्वप्न हे फक्त नाही तर हनीमून फक्त 4-5 महिने टिकतं, त्यानंतर शेवटी वास्तव समोर येतं आणि चटके लागायला लागतात, तेव्हा कुठेतरी कळतं की भाजप कशा पद्धतीचा तिथं बिहारमध्ये नितीश कुमारला सोडलं नाही, मग खासदारकी दिली आणि गप केलं आणि त्यांच्या मुलाला तिथं आरोग्यमंत्री केलं, ज्याला खरंच आरोग्याची स्वतःला जरूरत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अख्खा पक्ष संपवला। तसं तिथं हरियाणामध्ये झालेलं आहे। आता सगळीकडे तसं झालं तेव्हा महाराष्ट्रात व्हायला काय वेळ लागणार आहे तिथे? दोन्ही पक्षाचं तसं होतं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण होतं। ते लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात, कुठं ना कुठेतरी हातपाय मारतात, पण दादांच्या बाबतीत काय झालंय की काही प्रमुख नेते हे अंतर्गत भांडत असल्यामुळे ते स्वतः मुद्दामून त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून मुद्दामून अजितदादांच्या पक्षाला त्यांचेच आतले 2-3 नेते हे खोकळं करत चाललेत असं माझं मत आहे। आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाली, कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून हे सगळं झालेलं टेंडरचा वाद आहे। पार्थ पवार आणि राष्ट्रवादी कब्जात घेतल्या। टेंडर कशाचं होतं? निधी आहे त्या सगळ्याच निधीची माहिती पार्थ पवारांनी मागवली, म्हणजे त्यांचे जे राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत तेवढ्या सगळ्या मंत्र्यांची जी कंत्राट आहे निधी जातो त्या सगळ्यांची माहिती पार्थ पवारांनी मागवली। दोन गोष्टी असू शकतात, पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी, नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं। म्हणजे आज इथं सामान्य लोक लढतायत, अडचणीत आलेत, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली, मात्र वरती सत्ताधारी पक्ष कशासाठी लढतायत तर कुठलं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा आपल्याला कमवता येईल नाही तर खाता येईल, हे असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना। कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना राजकारण लय वंगाळ झालेलं आहे। आमचंही मत आहे राजकारण खरंच वंगाळ झालेलं आहे, दादांना न्याय देता येत नसेल तर उद्या जाऊन एखाद्या लहान पॉस्कोच्या केसेसच्या बाबतीत मुलींवर अत्याचार होतो त्यात आम्ही कसं न्याय देणार? कांद्याच्या बाबतीत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, दबाव आणावा लागला, मग कुठेतरी हे सरकार झुकलं। मग याच्या पुढे आता आम्ही ठरवलंय या सिस्टमला जर सुधारायचं असेल आणि आम्ही आज विरोधात असू तर 100% कुठं ना कुठेतरी आंदोलन रस्त्यावर आल्याशिवाय कोणालाच न्याय तिथं देता येणार नाही। शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असं कधी केलेलं नाही। छगन भुजबळ असंही म्हणाले शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असा कधी व्यवहार केलेला नाही, मी लिगली काम करतोय तरी तुम्ही मला अशा पद्धतीने वागणूक देता। असं टीव्हीवर बोलले कुठे बोलले? त्यांच्या बैठकीत बोलले नाही। आता समजा सूत्र कसले सूत्र बघावं लागेल। नाही, माझं असं मत आहे की एवढं तुम्ही धडाडीचे नेते असतील तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं, कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होतंय।
फोटो दाखवलेला आहे मफलरचा, तो 2 केंद्रीय नेत्यांच्या अंगावर सारखा मफलर दिसतो. तुम्ही नाव घ्यायला काय घाबरताय का, असं एकंदरीत दिसतंय? आजपर्यंत घाबरलोय का? असं वाटतंय कारण की तुम्ही फक्त तो फोटो दाखवताय. नाही, आता हे मीडियाकडे काम दिले, तुम्ही शोधा आता हे. नाही नाही, हा अनेकांच्या खांद्यावर दिसतोय. नाही नाही, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे. एकाच ठिकाणी हा एकाच चेनच्या अंतर्गत, एका हॉटेलच्या चेनच्या अंतर्गत हा मफलर त्या ठिकाणी दिला जातो. ती कुठली चेन आणि कुठलं राज्य असू शकतं हे तुम्ही शोधा. पुणे जिल्ह्यामध्ये 12 लोक गेलेत. भोगेवाडी 15 काळे पडळला कशात? विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे सीपी म्हणतात 2 नंबरचे सगळे धंदे बंद. मग हे काय? हा बघा, हे जे सीपी आहेत ना, ते सांगकाम्या सीपी आहेत. त्यांना वरून जे सांगितलं जातं तेवढं फक्त केलं जातं. सीपी आल्यापासून या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पार रस्त्यावर नाही तर ब्रिजवर कोयतेली मारलं जातं. आणि मग उगाच काय नसताना सुद्धा इथं कुठेतरी जमावबंदीचा कायदा आणलाय. महाराष्ट्रात कुठंच नाही. आता जमावबंदीचा कायदा या महाराष्ट्रात कुठंच नसताना पुणे शहरामध्ये आणण्याचं कारण काय? त्याच्याचबरोबर जर दिवसा ढवळ्या कोयतेली लोकांना मारलं जात असेल, दिवे घाटामध्ये 200 पोरं कोयते घेऊन आणि तिथं दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील, पुण्यामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलं असेल, त्यामुळे सीपी काय बोलतात आणि काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देऊन काय करणार? हे बघा, एकतर खोट्या प्रकारची जी दारू आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जाते, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्याच बरोबर सीपी म्हणजे पोलीस विभाग तर जबाबदार आहेच. आता पोलीस हे सीपी आल्यानंतर काय केलं यांनी? परेड केला. कोणाचा परेड केला? गुंडांचा परेड केला. आता दुसऱ्यांदा जेव्हा बोलवलं तेच गुंड काळ्या गाडीमध्ये प्रवास करत असतात, रील टाकतात आणि हिणवतात पोलिसांना, तरी सुद्धा पोलीस काहीच करू शकत नाही. ही आजच्या सीपींची परिस्थिती आहे.